Good morning, students. Welcome to e-learning program. I am Tavle DB of mathematics teacher from Mahatji Sindhi Vidyalaya and Junior College, Srigonda. First of all, we discuss of paper first, in which topic number 2 matrices and its subtopic application of matrices. In matrices, we have discussed 2 points: elementary transformation and second inverse of a matrix. First point, elementary transformation, you have studied 6 operations. That is, 3 will be row operations and 3 will be column operations. And in second point, inverse of a matrix. If you given square matrix, जर तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचे मायनॉर कसे फाइंड करायचे, कोफॅक्टर कसे फाइंड करायचे, त्यानंतर दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा फाइंड करायचा बाय युझिंग पहिली मेथड जी आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे, त्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, आणि सेकंड जी मेथड आहे ते ॲडजॉइंट मेथड पाहिलेली आपण. आणि तुम्हाला जर ए इनवर्स फाइंड करता आला व्यवस्थित या दोन मेथडपैकी कुठलीही एक मेथडने फाइंड करता आला तर पुढचा जो टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस हा अतिशय सोपा आहे, इझी आहे. तर पाहूया ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसमध्ये आपल्याला कुठले पॉईंट पाहिजे. तर पहिला पॉईंट आहे इन्व्हर्जन मेथड आणि सेकंड पॉईंट आहे रिडक्शन मेथड. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजेच काय, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस फॉर सॉल्विंग सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. एखादं तुम्हाला लिनियर सिस्टम दिलेलं असेल लिनियर इक्वेशनचं, तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं मॅट्रिक्स मेथडने, आणि अशा टाईपचं लिनियर सिस्टम दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन तुम्ही 10वीपर्यंत फाइंड केलेलं आहे, इलिमिनेशन मेथडने फाइंड केलेले आहे, आणि 11वीला तुम्ही मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटमध्ये ग्रॅमर्स रूलने पण फाइंड केलेले, सॉल्व केलेले आहेत, सोल्युशन फाइंड कसे करायचे. तसंच इथे असंच सिस्टम दिलेलं असेल तर मॅट्रिक्स मेथडने त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं. तर सुरुवातीला आपण कन्सिडर करूया सिस्टम एक. Consider this system of linear equations a1x plus b1y plus c1z is equal to d1. आणि सेकंड इक्वेशन आहे a2x plus b2y plus c2z is equal to d2. आणि सेकंड इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन आहे a3x plus b3y plus c3z is equal to d2. हे जे 3 इक्वेशन्स आहेत, 3 अननोन्स आहेत, त्या 3 इक्वेशन सुरुवातीला काय करायचे, वी कॅन बी रिटर्न ॲज. हे कसं लिहायचे तर दोन्ही साईडला मॅट्रिक्स अप्लाय केलं. मग मॅट्रिक्स जर अप्लाय केलं तर लेफ्ट साईडला मॅट्रिक्स येईल a1x प्लस b1y प्लस c1z इज, सेकंड रो येईल a2x प्लस b2y प्लस c2z, थर्ड रो येईल a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d1 d2 d3. म्हणजे डेफिनेशन ऑफ इक्वलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतात तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल सेम. आता लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स जो आहे कॅन बी रिटर्न ॲज मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. फर्स्ट मॅट्रिक्स आहे a1 b1 c1 a2 b2 c2, थर्ड रो आहे a3 b3 c3 इंटू x y z is equal to matrix आहे d1 d2 d3. that is a into x is equal to b, where a matrix म्हणजेच x y z जे 3 इक्वेशन्स आहेत त्या 3 इक्वेशनचा कोएफिशियंट म्हणजेच a मॅट्रिक्स. कॅपिटल x म्हणजे जे अननोन्स आहेत x y z म्हणजेच कॅपिटल x मॅट्रिक्स, आणि b मॅट्रिक्स म्हणजेच राईट साईड जे आहेत d1 d2 d3 त्याचा मॅट्रिक्स म्हणजेच d मॅट्रिक्स. हा जो मॅट्रिक्स आहे a इंटू कॅपिटल एक्स इक्वल टू बी, याला म्हणायचं मॅट्रिक्स फॉर्म ऑफ दी गिवन इक्वेशन्स. मग देअर आर 2 मेथड्स टू फाइंड दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. सोल्युशन फाइंड करायच्या 2 मेथड्स आहेत. तर त्या 2 मेथड कुठल्या आहेत तर पहिली मेथड आहे इन्व्हर्जन मेथड
किंवा मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि सेकंड मेथड आहे रिडक्शन मेथड. तर सुरुवातीला आपण इन्व्हर्जन मेथड काय आहे पाहूया. तर इन्व्हर्जन मेथडमध्ये दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन सुरुवातीला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे ए इंटू कॅपिटल एक्स इक्वल टू बी. फिर ए मॅट्रिक्स म्हणजेच कोइफिशियंट मॅट्रिक्स, एक्स म्हणजेच अननोन मॅट्रिक्स, बी म्हणजेच राईट साईडचे जे कॉन्स्टंट आहे ते बी मॅट्रिक्स. आता या 3 इक्वेशन ज्या आहेत किंवा जे दिलेले एक सिस्टम आहे त्या सिस्टमचं सोल्युशन केव्हा एक्झिस्ट होणार, तर गिव्हन त्यामध्ये जो ए मॅट्रिक्स आहे तो कसा असणार, नॉन सिंग्युलर, दॅट इज त्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. आणि जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार. मग ए इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर मग ए इन्व्हर्स फाइंड करायचा. मग ए इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला 2 मेथड्स माहिती आहेत, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड माहिती आहे आणि सेकंड मेथड जे आहे ॲडजॉइंट मेथड. या 2 मेथडपैकी कुठलीही मेथड तुम्ही अप्लाय करून ए इन्व्हर्स फाइंड करू शकता. आता ए इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर ए इन्व्हर्सने जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे ए इंटू कॅपिटल एक्स इक्वल टू पी, त्या मॅट्रिक्स फॉर्म इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं ए इन्व्हर्स. मग ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू पी, दॅट इज ए इंटू ए इन्व्हर्स, दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू पी, दॅट इज आय इंटू एक्स म्हणजेच एक्स मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू पी. ए इन्व्हर्स आणि बीचं मल्टिफिकेशन घेतलं, दोन्ही साईडचे इक्वॅलिटी ऑफ किंवा कम्पेअर केले तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार एक्स वाय किंवा एक्स वाय झेड. ही जी मेथड आहे याला म्हणायचं इन्व्हर्जन मेथड. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 3. आता हे जे इक्वेशन दिलेले आहेत हे सुरुवातीला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे म्हणजे ए इंटू एक्स इक्वल टू बी. मग ए मॅट्रिक्स काय, तर जे एक्स वाय आहे त्याचे कोइफिशियंट म्हणजेच ए मॅट्रिक्स, कॅपिटल एक्स म्हणजेच अननोन म्हणजे जे आहेत एक्स वाय, तो मॅट्रिक्स म्हणजे कॅपिटल एक्स, आणि राईट साईडचे जे कॉन्स्टंट आहेत त्याचा मॅट्रिक्स म्हणजेच बी मॅट्रिक्स. फिर ए मॅट्रिक्स, एक्स मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स. आता हा जो ए मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा, इन्व्हर्स फाइंड करायचा. मग इन्व्हर्स फाइंड करायचा असेल तर त्याचा डिटर्मिनंट आपल्याला चेक करायचा आहे. मग डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्या मॅट्रिक्सचा काय होणार, ए इन्व्हर्स एक्झिस्ट होणार. मग आपण सुरुवातीला त्याचा डिटर्मिनंट चेक करूया. मग त्या डिटर्मिनंटमध्ये येईल पहिला रो येईल 1 2, सेकंड रो येईल 2 3. याचं एक्सपान्शन घेतलं 1 इंटू 3 3, दॅट इज मायनस 4 इंटू 2 इंटू 2, दॅट इज 4. म्हणजे 3 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट इक्वल टू 0. आणि म्हणून ए इन्व्हर्स काय होणार, एक्झिस्ट होणार. मग ए इन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही 2 मेथड, ज्या 2 मेथड आहेत त्यापैकी कुठलीही एक मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. मग आपण इथे पहिली जी मेथड आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड ते अप्लाय करूया. मग त्याच्यासाठी कन्सिडर करूया, कन्सिडर ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. जो लेफ्ट साईडला जो ए मॅट्रिक्सची ऑर्डर असेल तीच राईट साईडला आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर असली पाहिजे. मग ए मॅट्रिक्सची ऑर्डर जर 2x2 असेल तर राईट साईडचा आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर 2x2 आहे. आता लेफ्ट साईडचा जो ए मॅट्रिक्स आहे या ए मॅट्रिक्सला आपल्याला रिड्यूस आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये तो रिड्यूस करायचा. मग आता आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये रिड्यूस कसा करायचा, तर डायगोनल इलेमेंट 1 आले पाहिजे, नॉन डायगोनल इलेमेंट 0 आले पाहिजे. आता डायगोनल इलेमेंट म्हणजेच कसा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये पहिला इलेमेंट जो आहे तो 1 आणायचा. मग 1 नसेल तर तिथे 1 आणायचा. आता इथे ऑलरेडी 1 आहे. आता 1 आणल्याच्या नंतर त्याच्या बिलोचा जो इलेमेंट आहे तो आपल्याला 0 करायचा बाय रो ऑपरेशन. आणि जर कॉलम ऑपरेशन घ्यायचं असेल तर 1च्या समोरचा जो इलेमेंट आहे तो 0 करायचा. मग त्याच्या बिलोचा इलेमेंट 0 करायचा म्हणजे रो ऑपरेशन घ्यायचे. मग आता इथे
2 आपल्याला 0 करायचा आहे. पहिल्या रो मध्ये आपण काय चेंज करतो का नाही करत. कशामध्ये चेंज करतोय तर सेकंड रो मध्ये चेंज करतोय. म्हणून फर्स्ट रो कॉन्स्टंट ठेवायचा, सेकंड रो मध्ये चेंज करायचा. म्हणून चेंज इन सेकंड रो R2 बाय R2 मायनस 2 टाइम्स R1. हे जर ऑपरेशन घेतले तर 1 च्या बिलोचा एलिमेंट काय होईल 0 होईल. म्हणजेच 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजे 0 येईल. त्यानंतर 3 मायनस 2 टाइम्स 2 दॅट इज 3 मायनस 4 मायनस 1 येईल. तसेच सेम ऑपरेशन आपल्याला राईट साईडला पण अप्लाय करायचे. 0 मायनस 2 टाइम्स 1 दॅट इज मायनस 2 येईल आणि 1 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. सेकंड रोचे एलिमेंट आपण चेंज केले. आता हा त्याच्या बिलोचा एलिमेंट काय केला आपण 0 केला. त्यानंतर डायगोनलचा एलिमेंट जो आहे A22 हा 1 आणायचा. आता इथे 1 आणायचा म्हणजेच काय करायचं, इथे -1 आहे तो प्लस आणायचा. म्हणजे मी प्रत्येक R2च्या एलिमेंटला -1 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून मी पुढचं ऑपरेशन घेतलं, मल्टिप्लाय -1 इंटू R2. प्रत्येक एलिमेंट जे आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लाय केल्यानंतर जे प्लस आहे ते मायनस होतील, जे मायनस आहे ते प्लस होईल. आता 1 आणले. आता 1 आणल्याच्या नंतर त्याच्या अबाउटचा एलिमेंट काय करायचा 0 करायचा. आता 0 करायचा असेल तर आपल्याला चेंज कशामध्ये करायचा आहे, फर्स्ट रो मध्ये चेंज करायचा आहे. सेकंड रो मध्ये चेंज करायचं आहे का नाही. मग सेकंड रो ॲज इट इज चेंज करायचं आहे आपल्याला फर्स्ट रो मध्ये. म्हणून चेंज इन R1 बाय R1 मायनस 2 टाइम्स R2 जर घेतलं तर 0 होईल. मग आता चेंज इन R1 बाय R1 मायनस 2 टाइम्स R2 म्हणजे 1 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजेच 0 येईल. 1 मायनस 2 टाइम्स 2 म्हणजेच 1 मायनस 4 मायनस 3 येईल. आणि 0 मायनस 2 टाइम्स -1 म्हणजेच प्लस 2 येईल. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला हा. मग याला आय मॅट्रिक्स लिहिता येईल. I into A inverse is equal to matrix -3 to 2 -1 आणि I ने A inverse ला मल्टिप्लाय केलं तर A inverse येईल. A inverse मॅट्रिक्स आला. मॅट्रिक्स पहिला रो आहे -3 to सेकंड रो आहे 2 -1. आता A inverse एकदा फाइंड केला की जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे त्या मॅट्रिक्स इक्वेशनला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. किंवा हा जो ए आहे लेफ्ट साईडला तो राईट साईडला जर घेतला तर ए इनवर्स होईल. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स आपण फाइंड केलेला आहे. बी माहित आहे ते सबस्टिट्यूट केले. त्या दोन्हींचं आता मल्टिफिकेशन घेतलं की आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू मिळेल. आता मल्टिफिकेशन याचं पॉसिबल आहे की नाही आपण सुरुवातीला पाहू. फर्स्ट मॅट्रिक्सचे रो ऑर्डर आहे 2x2. सेकंड मॅट्रिक्सचे ऑर्डर आहे 2x1. फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो जर सारखे असतील तर त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिफिकेशन होणार आणि त्या मल्टिफिकेशन झाल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळणार आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम म्हणजे 2x1. 2 रो असणार आहेत, 1 कॉलम असणार आहे. मग आपण आता मल्टिफिकेशन घेऊ. मल्टिफिकेशन घेताना पहिला रो फर्स्ट मॅट्रिक्सचा पहिला रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम फर्स्ट एलिमेंट फाइंड करतात. म्हणजे -3 इंटू 2 -6 प्लस 2 इंटू 3 प्लस 6. तसं सेकंड एलिमेंट फाइंड करायचा आहे. 2 इंटू 2 4 येईल. -3 इंटू -1 दॅट इज -3 4 -3 6 -6 0 येईल. 4 -3 1 येईल. म्हणजेच XY इज इक्वल टू मॅट्रिक्स 0 1. आता दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x1 म्हणून 2 मॅट्रिक्स जर आपण अप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू येणार 0, y ची व्हॅल्यू येणार 1. म्हणून मग सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स आर x इक्वल टू 0, y इक्वल टू 1. असंच तुम्ही व्यवस्थित जर सॉल्व्ह केलं तर परीक्षेला 3 मार्कला जर एक्झाम्पल असेल तर 3 मार्क तुम्हाला मिळणार आहे. चला आता असंच एक सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. क्वेश्चन सेम आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्जन मेथड.
इक्वेशन आहे x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. आणि थर्ड इक्वेशन आहे 3x प्लस 2y मायनस 4z इक्वल टू 2. आता याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. मग दिलेले इक्वेशन जे आहे सुरुवातीला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिले, a इक्वल टू b इक्वल टू x इक्वल टू, त्यावरून लिहिले. आता ए मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, बी मॅट्रिक्स म्हणजे काय आहे लिहिलं त्यावर. आता ए मॅट्रिक्स जो आहे, ए मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा, इन्व्हर्स फाइंड करायचा. मग इन्व्हर्स जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचा डिटर्मिनंट चेक करावं लागेल. मग सुरुवातीला आपण ए मॅट्रिक्सचा काय करूया, डिटर्मिनंट चेक करूया. आता हा 3/3चा डिटर्मिनंट आहे. 3/3चं कसं एक्सपान्शन घ्यायचं 11वीला झालेले, आणि पाठीमागे मॅट्रिक्समध्ये पण आता इन्व्हर्स फाइंड करताना तुम्ही कसं एक्सपान्शन घ्यायचं ते झालेले. एक्सपान्शन घेताना काळजीपूर्वक घ्या. जर एक्सपान्शन चुकलं तर आन्सर चुकणार आहे, त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक घ्या. आता याचं एक्सपान्शन आलं 5 आणि 5 इज नॉट इक्वल टू 0, म्हणून ए इन्व्हर्स एक्झिस्ट, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आली, म्हणून त्या मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट. आता पाठीमागचं ते एक्झाम्पल आहे, आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने त्याचा इन्व्हर्स फाइंड केलेला आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे, आपण ॲडजॉइंट मेथड यूज करून त्याचा ए इन्व्हर्स फाइंड करूया. मग टू फाइंड ए इन्व्हर्स, आता ॲडजॉइंट फाइंड करायचं म्हणजे को फॅक्टर फाइंड करावं लागणार आहे. मग को फॅक्टरची डेफिनेशन माहीत पाहिजे. ए आय जे इज इक्वल टू -1/i प्लस जे इंटू MIJ. लक्षात ठेवायचं डेफिनेशन. आय म्हणजेच रो, जे म्हणजेच कॉलम. आता फर्स्ट A11 म्हणजेच कुठला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधील इलेमेंट 1, याचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा. मग हा जो 1 आहे तो कुठल्या रो मध्ये आहे, कुठल्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचे, इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. राहिलेले इलेमेंट जे आहेत ते डिटर्मिनंट मध्ये लिहायचे, आणि त्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेतलं की तो येणार आपल्याला त्या इलेमेंटचा मायनॉर, म्हणून -1/1 + 1 2 इंटू M11. आता M11 फाइंड करायचा म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये इलेमेंट डिलीट करायचे, राहिलेले इलेमेंट कॉलम डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. -1 इंटू -4 दॅट इज +4, 3 इंटू 0 0, म्हणून +4 येईल. 1 इंटू 4 दॅट इज 4. हा आला पहिला को फॅक्टर. 1 जो इलेमेंट आहे त्याचा को फॅक्टर आला 4. तसंच A12 इज इक्वल टू -1/1 + 2 दॅट इज 3 इंटू M12. -1/3 म्हणजे -1 M12 दॅट इज M12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे हा -1 जो आहे त्या -1चा मायनॉर फाइंड करायचा. मग हा -1 कुठल्या रो मध्ये आहे, तर पहिल्या रो मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे. ती इलिमिनेट करायची, डिलीट करायची. राहिलेले इलेमेंट जे आहेत ते डिटर्मिनंट लिहायचे. 2 0 3 -4, याचं डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घ्यायचं. -4 इंटू 2 -8, आणि 3 इंटू 0 -3 इंटू 0 दॅट इज 0, म्हणून -18, आणि -1 -8 + 8 होईल. हा झाला A12. तसंच A13 -1/1 + 3 दॅट इज 4 इंटू M13 -1/4 दॅट इज +1, आणि M13 म्हणजेच हा 1. हा 1चा आपल्याला मायनॉर फाइंड करायचा आहे, तो आहे फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये. ते इलिमिनेट करायचे, राहिलेले डिटर्मिनंट मध्ये लिहा, त्याचं एक्सपान्शन घ्या. 2 इंटू 3 6 येईल, -3 इंटू -1 -3 मायनस प्लस होईल. 6 + 3 9 होईल. 1 इंटू 9 दॅट इज 9. असे पहिल्या रोचे आपण को फॅक्टर फाइंड केले, तसंच सेकंड रोचे को फॅक्टर फाइंड करा, थर्ड रोचे को फॅक्टर फाइंड करा. मग सेकंड रोचे को फॅक्टर पहा. A21 याचा को फॅक्टर येईल -1. A22 याचा को फॅक्टर येईल -7. A23 त्याचा को फॅक्टर येईल -6.
A31 त्याचा कोफॅक्टर येईल 1, A32 त्याचा कोफॅक्टर आला 2, A33 त्याचा कोफॅक्टर आला 1. आता हे जे कोफॅक्टर आहेत हे कोफॅक्टर काळजीपूर्वक फाइंड करायचे. यामधील एक जरी कोफॅक्टर तुमचा चुकला तर तुमचा इनव्हर्स चुकणार आहे. इनव्हर्स चुकला की शेवटचा आन्सर चुकणार आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वक कोफॅक्टर्स फाइंड करायचे, कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक घ्यायचे. आता एकदा कोफॅक्टर फाइंड केले की त्याचा मॅट्रिक्स कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. कोफॅक्टर मॅट्रिक्स C इज इक्वल टू मॅट्रिक्स मध्ये पहिला रो येईल 4 8 9 -1 -7 -6. थर्ड रो येईल 1 2 1. आता या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तो असतो ऍडजॉइंट ऑफ E. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचंय, जो कोफॅक्टर मॅट्रिक्स जो आहे ते जे रो आहेत ते कॉलम मध्ये लिहायचं. पहिला रो पहिला कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. मग काय केलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम लिहिला, सेकंड रो सेकंड कॉलम लिहिला, थर्ड रो थर्ड कॉलम लिहिला. तो आला ऍडजॉइंट ऑफ E. आणि बाय डेफिनेशन अप्लाय केलं ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू A इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ E. आणि डिटर्मिनंट फाइंड केलेला आहे, सबस्टिट्यूट केलं तो आला A इनव्हर्स. आता हा A इनव्हर्स आपण फाइंड केला बाय युजिंग ऍडजॉइंट मेथडने. आता एकदा A इनव्हर्स फाइंड केला की जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे त्या मॅट्रिक्स इक्वेशनला A इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर x इज इक्वल टू A इनव्हर्स इंटू B. A इनव्हर्स माहित आहे, A इनव्हर्स फाइंड केलाय, B माहित आहे, सबस्टिट्यूट केलं. आता मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. मल्टिप्लिकेशन घेताना सुरुवातीला त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होते का पहा. फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो सारखे असले पाहिजे तरच त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होणार. आणि त्या मिळणारा जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे फर्स्ट मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम असणार. म्हणून इथे 3/2 आणि 3/1 म्हणजे जो मॅट्रिक्स मिळणार आहे आपल्याला त्याची ऑर्डर असणार आहे 3/1. आता सुरुवातीला मल्टिप्लिकेशन घेऊ. मग मल्टिप्लिकेशन घेताना काय करायचं, पहिला एलिमेंट फाइंड करायचा आहे. मग पहिला एलिमेंट फाइंड करताना फर्स्ट मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 4 into 1 that is plus 4 plus -1 into 1 -1 plus 1 into 2 plus 2. म्हणजे 5 4 -1 plus 2. तसंच सेकंड एलिमेंट फाइंड करताना काय करायचं, फर्स्ट मॅट्रिक्सचा सेकंड रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम घ्यायचा. 8 into 1 8 minus 7 into 1 -7 plus 2 into 2 4. थर्ड एलिमेंट फाइंड करताना थर्ड रो कॉलम घ्यायचा सेकंड मॅट्रिक्सचा. 9 into 1 9 -6 into 1 6 plus 1 into 2 2. त्यांचे ॲडिशन जे असेल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घ्या. 4 plus 2 6 6 minus 1 5 8 plus 4 12 12 minus 7 5 आणि 11 minus 6 5. म्हणजे x म्हणजेच XYZ इज इक्वल टू 1/5 इंटू मॅट्रिक्समध्ये 5 5 5. आता 1/5 ने आपण मल्टिप्लाय केलं प्रत्येक इलिमेंटला तर x ची व्हॅल्यू येईल XYZ इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 1 1. आणि दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे 3/1 आहे. म्हणून बाय डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस अप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू येईल 1, y ची व्हॅल्यू येईल 1, z ची व्हॅल्यू येईल 1. आणि हेन्स सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स आर x इक्वल टू 1, y इक्वल टू 1, z इक्वल टू 1. असं जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर परीक्षेला जर हे 4 मार्कसाठी एक्झाम्पल विचारलं तर 4 पैकी 4 मार्क मला मिळणार. आता आपण पहिली मेथड पाहिली इन्व्हर्शन मेथड, त्यावरती 2 एक्झाम्पल पाहिले आणि
पुस्तकमध्ये एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल आहेत इन्व्हर्जन मेथडवरती, ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा. थँक्यू.